तर गाईज आम्ही ओपनवर येता येता बघितलं एक ॲक्सिडेंट, म्हणजे छोटीशी गाडी फसलेली. तर हीच आयडिया मीच दिली, ती उचला गाडी, लावा ताकद. पण ती गाडी अडकलेली एकदम चेशीवरती, तर चेशी ती पूर्ण दगडा टच झालेली. तर मी एक रॅन्डम पोराला असेच काही प्रश्न विचारले, तर त्याचं मनोगत बघा काय आहे. मित्रांनो, आज इथं गाडी फसलेली आहे. भाऊ पण टेन्शनमध्ये. आता भाऊला 2 प्रश्न विचारणार आहे. ही गाडी फसली आहे, तर तुला काय वाटतं याच्यावर, काय बोलायचं? 2 शब्द सांगतो. लाइसेंस जो दिए है देख के नहीं दिए, जो लाइसेंस ये लोग देते हैं देख के नहीं देते. आता हा रस्ता कुठला आहे ते पण सायकलिंग आणि वॉकिंगचा रस्ता आहे. कार थोडी चालवायची. तुझी मराठी चांगली आहे. हो, मला येते मराठी. तुझं गाव काय? गाव UP. 2 शब्द सांगितले. तर आता गाडी काढायचा प्रयत्न करतोय. आम्हाला लेट होत आहे. आम्ही आमच्या ट्रीटमेंटवर आलो. आता आम्ही आमची गाडी काढतो आणि घरी जातो. कारण की हे बघा, इथं तुम्हाला दाखवतो किती गर्दी आहे. अशी गर्दी आहे, ही गर्दी आहे, नुसती गर्दी नाही हो. इथं मस्त टाइमपास करतोय. तर गाईज आमचा पण जाम टाईमपास झाला, भूक लागली म्हणून आम्ही घरा निघालो. तर घरी निघालो तर बोललो जाऊ दे, छोटा ब्लॉग टाकूया आपल्या पब्लिकला माहिती पडेल ठाण्यामध्ये काय घडतंय ना काय नाही. असेच छोटे मोठे ब्लॉग बघायला दादाला सबस्क्राईब करा. दादा आपलं जाम मेहनत करत आहे, हळूहळू ब्लॉग टाकतोय. आता लग्नाचा ब्लॉग येईल. थँक्यू गाईज.